गुरुजी सर आपल्याकडं मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. स्वागत करते. आणि व्यक्तिमत्व विकास ओव्हरऑल स्टडी कसा करायचा, विदाउट पेन अँड पेन्सिल रायटिंग कसं करायचं या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांचे वेगवेगळ्या ठिकाणी कोचिंग सेंटर आहे. धारवाडला आहे, बेळगावला, सांगलीला सुद्धा होतं 20 वर्ष जवळजवळ. सरांनी MA केलेलं आहे इंग्लिश आणि हिंदीमधून, MPhil केलेलं आहे आणि सध्या 60 वर्षाचे ते PhD स्टुडंट आहे. म्हणजे सध्या ते PhD करत आहेत. शेवटच्या टप्प्यात PhDचं काम त्यांचं सुरू आहे. आणि अशी व्यक्ती अचानकपणे आपल्या महाविद्यालयाला भेट देते आणि आपल्याला मार्गदर्शनाचा लाभ मिळतो, हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं आहे. आणि मी जास्त वेळ न घेता सरांनाच विनंती करते की सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. हजारो कविता मी लिहिलेल्या आहेत आणि लिखाण अजूनही चालू आहे. मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश गोल्डन लाईफ म्हणतो ना, ते सत्य आहे. पण त्यासाठी खूपच टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज आपण यूज करायला पाहिजे. मी सामान्यपणे माझ्या खूप गुरुसेव लोकांनी एकदम प्रायमरीपासून आजपर्यंत भरपूर लोकांनी मला कोऑपरेट केले. बरेच ठिकाणी असे काही विशेष पॉईंट्स असतात, आपण गोळा करत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सामान्यपणे मी दोन्ही राज्यामध्ये लेक्चर केलेले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, इकडे सांगली, इकडे धारवाड, बेळगाव. This time crossing 60 years. I am the student of 60 years. So 10-12 डिग्री कव्हर केले. जस्ट एक PhD संपवत आहे, आणखी एका PhD जाण्याच्या तयारीत आहे. आणि माझ्या दोन मुली व्हेरी शॉर्टली 2-3 महिन्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD ऑलमोस्ट संपवलेले आहे. सायंटिस्ट होत आहे. सॉफ्टवेअर अमृता, निकिता आणि सोनाली. तर त्याचबरोबर माझे हजारो आता लाखात स्टुडंट्स आहेत अक्रॉस कर्नाटक आणि महाराष्ट्र. सुपर ॲक्टर आहेत आणि खूप काही अशा गोष्टी आहेत की स्वतः आता तुम्ही फ्युचर टीचर्स आहात. सो यू आर द फ्युचर टीचर्स. यू हॅव टू फॉलो सम स्पेशल टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स अँड आयडियाज. देयर इज माय स्लोगन, nobody is dull and no subject is tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. हे माझं स्वतःचं स्लोगन आहे. जगभरातला व्यक्ती माणूस कोणी डल नसतोय. काही ठराविक एका दुसरे असतात, दॅट्स आर एक्सेप्शन्स. काही अपवाद असतात, त्याला आपण एक्झाम्पल मानू शकत नाही. ठीक आहे. तर नॉर्मली माणूस हा डल नसतोय. मग स्टडीमध्ये प्रॉब्लेम येतात की मार्क्स कुणाला जास्त मिळतात, कुणाला कमी मिळतात, काही रायटिंग चांगलं नसतं किंवा बरेच काही गोष्टी घडत असतात. त्या सर्वच गोष्टी आपल्याला माहीत आहेत. तर या एज्युकेशन फील्डमध्ये या गोष्टीला आम्ही युनिफॉर्ममध्ये घेऊ शकतो. हे मी केलेलं आहे, माझ्या हजारो स्टुडंटसाठी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत, तर जवळजवळ 4-5 मार्काच्या अंतरनं सर्व स्टुडंट 100% येऊ शकतात. हे शक्य आहे. बरेच वेळा मी हे अचीवमेंट केलेलं आहे. त्यासाठी माझे खूप काही स्टडी टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स आणि वेदिक मॅथ्स एक असं एक टेक्निक आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी, भारतीय पूर्वजांनी निर्माण केले वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्सच्या सहाय्याने आपण एक माझा व्हिडिओ आहे यूट्यूबमध्ये बघा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचा काही संबंधच नाही केले. ऑल आर इक्वल. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 ते 100चे पाढे क्रिएट करायचे आयडिया मिळणार आणि पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये हजारो, लाखो, करोडो पाढे बनवू शकता. आणि पाढे जर कळाले, जर घरात मॅथ्स सोपं होतात. गुणाकाराचं एक टेक्निक, बस एक टेक्निक समजून घेण्याची गरज आहे. जर घरात ते गुणाकार सोपे येतात. एक वर्ग असे काही ठराविक टेक्निक्स आहेत वैदिक मध्ये. आय कॅन से वैदिक
Vedic is a mother of universal knowledge. So Vedic आणि त्यामुळे ऑटोमॅटिक आपलं स्कूलिंग मॅथ्स स्कूल कॉलेज मॅथ्स खूप होतं ज्याला आपण मॉडर्न मॅथ्स म्हणतो. दिस इज द ब्रिटिश मॅथ्स. इट्स ओनली स्टेप बाय स्टेप और एक्सटेंडेड फॉर्म ऑफ वेदिक मॅथ्स. तुम्हाला एक उदाहरण मी दाखवतो इकडे आपल्या स्कूलिंग मॅथ्स आणि तेच मॅथ्स आपल्या वेदिक मध्ये कसं येतं. आणि तुम्हाला सांगायचं सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जे काही आपल्या समाजामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत स्कॉलरशिप्स एक्झाम्स आहेत सर्वच गोष्टी तिथं सर्वत्र वेदिक मॅथ्सचा उपयोग होतो. सर्वत्र जिथं मॅथ्स पेपर तिथं वेदिक मॅथ्स. म्हणजे ठीक आहे एक उदाहरण मी इकडे दाखवतोय वेळेचा प्रॉब्लेम आहे तरी देखील आपण सहजपणे ओळखू शकता. पण माझे लेक्चर इथं मी एका डिटेलमध्ये देऊ शकत नाही. माझे असे मॅथ्समध्ये टेक्निक्स आहेत. त्यानंतर हँड रायटिंग विदाउट टचिंग पेन अँड पेपर स्क्रिप्ट मध्ये जाऊन आपण त्या भाषेचं काय एंगल असतोय त्याचे काय ते अप्स अँड डाऊन्स आहेत हेड्स अँड स्ट्रोक्स आहेत ते तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळेल अंकुश इंग्लिश हँड रायटिंग. नाव इंग्लिश आहे पण जर वरच्या सर्व रायटिंग आपल्याला तुम्ही आज घरी गेल्यानंतर थोडंसं बघा ते ट्राय करा. तुम्हाला तासाभरात किंवा अर्धा तास 15-20 मिनिटं प्रॅक्टिस करून रायटिंग सुपर होऊ शकतं. जे वर्षानुवर्षी होऊ शकत नाही ते 10 मिनिटं सोडा 10 दिवस द्या. म्हणजे 24 आवर्सचे नव्हे 10 मिनिटाचे 4-5 दिवस असे काही दिवस तुम्ही बघा. एक 10 मिनिटाचे 4-5 वेळा सहज रायटिंग सुपर होऊ शकतं. एंगल्स आहेत हेड्स अँड स्ट्रोक्स आहेत अलाइनमेंट्स आहेत रायटिंगचे ते मी YouTube मध्ये दिलेले आहे. प्लस तुम्हाला एक माझा व्हिडिओ आहे जगप्रसिद्ध व्हिडिओ आहे अंकुश स्टडी मेथड. एकदा जर लेसन वाचून घेतला रे आयुष्यात कधी विसरणार नाही. दॅट इज अंकुश स्टडी मेथड. मी स्वतः क्रिएट केलेलं आहे. ते रीडिंग understanding, creating question, answering, then memorization. एक 40-45 मिनिट्स लेक्चर आहे पण तुम्हाला एक त्याचा जो सेंटर आहे ना तो सांगतो एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि याचाच रिझल्ट या सर्व गोष्टींचा अनेक अशा गोष्टी आहेत की कुठेतरी एका प्लॅटफॉर्ममध्ये मी देऊ शकत नाही किंवा आपल्याला देखील वेळ नाही जमणार आपल्या व्यवस्थेला देखील नाही जमणार कारण प्रत्येक गोष्टीला थोडा अधिक वेळ लागतो. तर परंतु आता टेक्नॉलॉजी खूप फॉरवर्ड आहे. मी टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आहे आणि आपलं YouTube चॅनल आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि त्याला आणखी एक YouTube चॅनल मी बनवलेलं आहे. माझे आता जवळजवळ 700-800 व्हिडिओज आहेत सर्व मिळून. त्यामध्ये तुम्हाला 4 भाषेतून लेक्चर मिळतात आणि खास करून अलीकडे मी मराठी भाषिकांच्यासाठी अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल सुरू केलेलं आहे. अंकुश दुर्गी मराठी मीडियम नाव लक्षात ठेवा. आणि जुनं चॅनल आहे ते अंकुश दुर्गी ओनली 2 वर्ड्स अंकुश दुर्गी. त्यामध्ये तुम्हाला अंकुश स्टडी मेथड व्हिडिओ मिळेल अंकुश इंग्लिश हँडरायटिंग मिळेल अंकुश दुर्गी वेदिक मॅथ्स मिळतील आणि रोज कसं टाइम टेबल फॉलोअप करावं सुट्टीच्या दिवसातून अभ्यास कसं करावं मुलांची सुट्टी आपले दसऱ्याची थोडी सुट्टी इतर सुट्ट्या भरपूर अशी व्हिडिओ आहेत. ओके ठीक आहे. तुम्हाला एक मी एकदा जर वाचून घेतलं तर सामान्यपणे व्यक्ती विसरू शकत नाही. दॅट इज अंकुश स्टडी मेथडचे एक सिंपल आयडिया सांगून क्लोज करूया. येस कम ऑन. आपण एक 10 लेसनचं एक बुक सेट करा. एक 10 लेसनचं बुक हाती घ्या. सॅटर्डे आणि संडे म्हणजे सॅटर्डे दुपारनंतर आणि संडे फुल डे आपल्याला वेळ मिळतोय त्यावेळी यासाठी प्रोग्राम करा. म्हणजे 10 लेसनसाठी 1.5 दिवसामध्ये तुमचे 10 लेसन ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रॅक्टिकली बाहेर पडतात. कसं करायचं? फ्रॉम फर्स्ट लेसन गो ऑन रीडिंग 1 by 1 sentences. एक वाक्य वाचत जायचं स्लोली सायलेंटली. कोणत्या ना कोणत्या वाक्यातून कोणता तरी शब्द
एक दोन शब्द किंवा फ्रेजेस, क्लाउजेस, हाफ द सेंटेन्स और फुल सेंटेन्स तुम्हाला जर इम्पॉर्टंट वाटलं तर त्यास एक छोटंसं क्वेश्चन क्रिएट करावं आणि शॉर्ट मध्ये आन्सर द्यावं. मीन्स रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, देन आन्सरिंग आणि शेवटी मेमोराइज. तुमचं उत्तर मग एस आर नो मध्ये असेल, एका शब्दात असेल, 2 शब्द, मॅक्सिमम 3 शब्द. Rarely half the sentence answer. Very rarely full sentence you can use. असं करत आपण छोटे क्वेश्चन आन्सर क्रिएट करावं आणि प्रत्येक क्वेश्चन आन्सरला शेवटी मेमोराइज करायचं. म्हणजे थोडंसं एक मिनिटभर मी काही मॅटर वाचून घेतलेला आहे. कोणत्या शब्दाला किंवा शब्द समूहाला मी क्वेश्चन क्रिएट केलेला आहे आणि त्याचं उत्तर काय असणार हे थोडंसं मनन करायचं. हे जर फॉलो केला तर एक्स्ट्राऑर्डिनरी स्टडी होणार. यामध्ये सुपर प्रॅक्टिकली, थेरॉटिकली आणि सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. म्हणजेच ज्यावेळी व्यक्ती वाचून घेईल, समजून घेईल आणि क्वेश्चन क्रिएट करेल, ज्यावेळी आपण क्वेश्चन क्रिएट करू त्यावेळी आमचा ब्रेन त्या पॉईंटवरती फोकस करतो 100%. कॉन्सन्ट्रेट होते ब्रेन आणि तेव्हा जे तुम्ही उत्तर देणार ते परफेक्ट. दॅट इज अप टू स्टडी मेथड. आणि हे आपल्यासाठी खूप युजफुल आहे. कारण आपण युनिट सिंगल युनिट नाही आहे, फ्युचरमध्ये आपण मल्टिपल युनिटमध्ये जातो. आपले समाजातील अनेक अशा व्यक्तींना तुम्ही बनवणारा, जगाच्या व्यक्तींना बनवणारा, त्यासाठी असे टेक्निक्स वापरा. स्वतः तुम्हाला आज आणि उद्या तुमच्या समाजाला याचा फायदा होणार. म्हणून मी कुठल्याही एरियात गेलो तर बीएड आणि एमएड अशा काही युनिट्समधून अगोदर जातो आणि तिथं थोडंसं डिस्कशन करून पुढे जातो. आणि त्यासाठी मी इकडं आलो आणि आपले प्रिन्सिपल मॅडमांनी काही पॉईंट्स त्यांनी विचारले. थोडं मी सांगत गेलो तरी देखील त्या इंट्रोडक्शनला खूपच कमी एक पार्ट होता. तरी देखील मॅडमांनी ओळखले आणि त्यांनी मला एक विशेष संधी दिलेला. मॅडम, प्रिन्सिपल मॅडम, आपले सर्व स्टाफ मेंबर्स आणि आपण सर्वांनी मिळून मला एक विशेष इकडे माझे विचार मांडण्यासाठी विशेष संधी दिलेला, अमूल्य असा वेळ दिलेला. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू. से 47 into 8 38 वैदिक टेक्निक. इथे 2 असतील, एक अर्थ डायरेक्ट आन्सर साठी ठेवायचं. म्हणजे इकडे 2 असतील तर दुसऱ्या पाड्यातील एक अर्थ घ्यायचं. म्हणजे हा 7चा पाडा झाला 8ला आणि हा 4चा पाडा झाला 8ला. ओके. आणि हे जे फ्रंट लाईन आहे ना, फ्रंट लाईन दुसऱ्या पाड्याचं हे इकडे मिळावं. मीन्स 6 and these 2 should be added. किती झाले? ओके. 32 आणि 5 37. दिसतात. समजा इथे 3 असतील तर इकडे 2 उचलून ठेवायचं, इकडे 1च ठेवायचं. तसेच वाढवत ओके. ते नंतर तुम्ही प्रॅक्टिकली बघू शकता. हजारो अंकी संख्या तरी देखील तुम्ही गुणाकार करू शकता. एक मी तुम्हाला मॉडेल देऊ शकते बघा. आपण सर्वांनी उत्तर द्या. कम ऑन. 44 into 4 तुम्ही करू शकता.
1 गुड गुड व्हेरी नाईस. बघा हे 44 गुणिले 4 4 चोक 16 4 चोक 16 2 16. तर दुसरं स्प्लिट असता म्हणजे 6 तिकडे घ्या, एक पहिल्या 16 मध्ये मिळवा. 16 अधिक 17 1 7 6 फिनिश. आता तुम्हाला जगभरातले गुणाकार तुम्ही विनाकारण असा मी आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये आम्हाला स्वतःलाच आम्ही डिवाइड करून घेतलं. मला जे पीयू सायन्स 42 वर्षापूर्वी 12वी सायन्स मध्ये आम्हाला एक पाटील एम.बी. पाटील सर म्हणून होते, आहेत आता 100 वर्ष होत आले. एम.बी. पाटील सरांनी आम्हाला म्हणायचे, अरे तुमच्यासारखे सब्जेक्ट आम्हाला डिवाइड होऊन आले असते तर आज मी मॅथ्सचा शिक्षक कधीच होऊ शकलो नसतो. त्यांना ओपन होते सर. आमच्या सिनियर बॅचना हे हळूहळू सायन्स आणि आर्ट्स डिवाइड झाले आणि आमच्या बरोबरच कॉमर्स निर्माण झालं. मी स्वतः बोलतो पूर्वी काय नव्हतं, ओनली आर्ट्स. मग ते आमचे गुरुजी 12वी सायन्समध्ये मॅथ्स शिकवले. त्यांना सायन्स अजिबात जमत नसेल. ते सांगायचे मला एक पेक्षा सायन्स येत नाही आणि मॅथ्स मात्र 100%. जणू काय मॅथमॅटिक्स. जर का तुमच्यासारखे कंडिशन आले तर मी सायन्सला गेलो नसतो, म्हणजे मॅथ्स ऑटोमॅटिकली दूर गेला असता. मला आज इतका आनंद वाटता सांगायला तुम्हाला. मी गेले 5-6 मॉडेल सिलेबसचे बघितले आणि आता येणार हे 7वं मॉडेल आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल पॉलिसी. यामध्ये आमच्या गुरुंना जे होतं ना पॅटर्न ते आहे. आता नवीन जे आलेलं आहे खूप चांगलं आहे. मुलांना सर्व स्टुडंटना ओपन सब्जेक्ट आहे, जे बाकी ते तुम्हाला आवडेल ते हिस्ट्री घेऊ शकतोय, इकडे मॅथ्स घेऊ शकतोय, तिकडे सायन्स घेऊ शकतोय, इकडे आणखी कोणतेही सब्जेक्ट घेऊ शकतोय, आवडीचे सब्जेक्ट. ॲक्च्युअली आम्हाला अशी ओपन चॉईसची गरज होती, कारण आमच्या गुरुंनी सांगितलं होते त्यावेळी. मी आर्यभट्ट आणि चाणक्याला हे बघितलं, पण त्यांच्या स्वरूपात आमचे जे एम.बी. पाटील आमच्या समोर असायचे दररोज. कधीच त्यांनी मॅथ्सचे बुक, कोणतेही मॅथ्सचं बुक कधी हातात धरलं नाही, पण सर्व मॅथ्स जे सांगेल ते क्वेश्चन बोर्डवरती लिहायचे आणि सोडवायचे. He is the extraordinary person of the world in the maths who studied through arts, taking one subject, maths. So this is the way that we should study. आणि आपण वेगवेगळ्या विषयात इंटरेस्ट क्रिएट करून घेऊ शकतो. आपण इंटरेस्ट कुठून येत नाही, वी हॅव टू क्रिएट इट. सो मी लाईफ लॉंग स्टडी करत आहे. असे भरपूर आमचे गुरु भेटले आणि त्या प्रत्येकाच्याकडून आम्ही पॉझिटिव्ह थिंग्स गोळा करत आलो. आज माझ्याकडे तुम्ही कोणतेही जरी क्वेश्चन दिला तरी मी आन्सर देण्यास मॅक्सिमम ट्राय करतोय आणि त्या गुरुजींचा आशीर्वाद. खूप छान आपण B.Ed आला. मला नोकरी करायची नव्हती, पण मी टीचर ट्रेनिंग केलो. टीचर ट्रेनिंग करत करत मला कळलं PhD एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग आहे इन द लेक्चरिंग लाईफ अँड रायटिंग लाईफ. म्हणून एक नॅचरल माझ्याकडे कला होती. त्यामुळे ते रायटिंग, कविता लिहिणे, खूप काही गोष्टी, हजारो कविता मी लिहिली. त्यासाठी PhD पर्यंत मी प्रवास केला. तुम्हाला चान्स मिळाला तर करा. शिक्षकांनी पुढचे स्टेप्स फॉलो करावं गरज आहे. हे डिग्री सर्टिफिकेट काहीतरी शो करण्यासाठी नव्हे, हे ज्ञानासाठी आहे. PhD मध्ये आपण एकच पॉईंट 360 डिग्री मधून बघतो त्या एका पॉईंटला. मग आपल्याला त्याचा एक आनंद मिळतो. त्यासाठी PhD करा. चान्स मिळाला तर सोडू नका, स्टडी करा. ठीक आहे. तर तुम्हाला आता रायटिंग बद्दल ज्या व्यक्तीने हे रायटिंग केलेलं आहे, ॲक्च्युअली खूप छान रायटिंग केलेलं आहे. व्हेरी नाईस. इथं कोण लिहिलेलं आहे?
यामध्ये थोडेसे म्हणजे टेक्निक्स, आणखी थोडेसे टेक्निक्स तुम्ही फॉलो केला आणखी सुंदर आणि थोडंसं पंक्च्युएशन. माझ्या ग्रामर बुकमध्ये मी पंक्च्युएशन दिलेलं आहे. ते पंक्च्युएशनची गरज आहे, आज जगालाच गरज आहे. मी बघितलं मोठमोठे IAS ऑफिसर देखील पंक्च्युएशन फॉलो करत नाही. आणि बरीच अशा गोष्टी आहेत रायटिंगमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, प्रत्येक ठिकाणी ठीक आहे. आपण त्या गोष्टी सर्वच माझ्या YouTube चॅनलमध्ये मिळतात. सर्व काही तर सांगू शकत नाही. मी कंटिन्युअसली 30 इयर्स ग्रामरचा अभ्यास केलेला आहे. इंग्लिश ग्रामर, मला इंग्लिश ग्रामरचा त्रास होत असेल. आम्ही खेड्यातून येऊन, मराठीतून येऊन, मोठ्या कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर इंग्लिशचा खूप त्रास व्हायचा. मग त्याच्या पाठी लागायचं. आमच्या आजोबांनी सांगितलेले, जे कधी शाळेलाच गेले नव्हते, ज्याचा आपल्याला त्रास होतोय त्याच्या पाठी लागायचं, सोडायचं नाही. एकच वाक्य आम्हाला थोडीशी होते आणि तो विषय आपण सोडून मोकळं करू शकतो. एकच आमच्या आजोबांनी सांगितले, तेच आम्ही फॉलो केले. जे व्यक्ती स्कूललाच गेले नाही, मग आपण एवढे एज्युकेटेड, एवढं आम्ही शिकलो, अर्ध जीवन गेले शिक्षणात, का आपण शिक्षणाच्या पाठी सोडू नये, त्याला का आम्ही फॉलो करू नये, करावं. ठीक आहे. तर एक छोटं सेशन केली आहे. पोझिशन मध्ये पाहिजे ना, ते नाही आहे, थोडंसं स्लिप होत आहे. यामध्ये बघा इथे टेक्निक्स आहे. यामध्ये मीन्स इंग्लिश रायटिंग करत असताना किंवा कोणतेही रायटिंग थोडंसं मराठीमध्ये चेंजेस असतं. त्याचं स्क्रिप्ट थोडंसं वेगळं आहे हिंदी आणि मराठीचं, पण खूप काही जगभरात आहे. बॉटम लाईन आणि टॉप लाईन मेंटेन करा. आणि प्रत्येक अक्षराचा ए म्हणा, एन म्हणा किंवा बाकी, त्याचं जर तुम्ही एक बॉक्स घातला, त्याला जर बॉक्स घातला, स्क्वेअर घातला, स्क्वेअर बसत नसते, तिथं आयताचा बॉक्स बसते, क्रॉस होते. तो बॉक्स सर्वांचा समान आला पाहिजे, म्हणजेच लांबी, रुंदी, उंची समान असणं गरजेचं आहे. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर बॉटम लाईन आणि टॉप लाईन मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि दोन लाईन मध्ये लिहित असताना मोठी अक्षरे 60% असतात किंवा 50%. मग मोठे अक्षरे 60% असतील तर छोटे अक्षरे 40% घ्यायचे. आणि जर का 50% तुम्ही मांडणी केला मोठ्या अक्षराची, तर आणखी थोडंसं कमी पर्सेंटेज लहान अक्षराचं घ्यायचं. आणि अक्षरे वर खाली होता कामा नये. अक्षराला अक्षर टच होऊ नये. अक्षरामधील अंतर समान असावं. म्हणजे स्वतःला कंडिशन घालून द्यावं, मी जे काही लिहिले ते प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे वर खाली होणारच नाही. मीन्स एकाच लाईन मध्ये लिहिले पाहिजे. आणि अक्षरापासून अक्षर ते अक्षर अंतर समान अंतरावरती मांडणे. आणि अँगल बघा 80 कर्सिव्ह रायटिंग, रनिंग रायटिंग, फ्री हँड ड्रॉइंग आणि आपलं इटॅलिक 80 डिग्री असलं पाहिजे. सुपर रायटिंग होणार. मराठी आणि हिंदीसाठी 85 डिग्री. तसेच मराठी आणि हिंदीला देखील तुम्ही 90 डिग्री मध्ये देखील घेऊ शकता. पण हाई स्पीड मिळतोय 85 डिग्री मध्ये. आणि 90 डिग्री मध्ये रोमन स्टाईल इंग्लिश. आणि कधीच बाहेरच्या अँगलला घेऊ, म्हणजे आउटसाइड अँगल घेऊ द्यायला. आउटसाइड अँगल घेतला
केला तर रायटिंगचा स्पीड कमी होतो. जसं आपण ऊस कटिंग करतो ना, ऊस कटिंग त्या पोझिशन मध्ये असतं. ऍक्च्युअली कसं असतंय, आपण जे ऊस कटिंग करतो ना राईट हँड, आपल्या राईट साईडला ऊस करतोय. नेहमी आपलं रायटिंग साठी पेन, आपलं पेपर, बुक, नोटबुक मध्यापासून राईट साईडला ठेवायला पाहिजे. म्हणजे उजव्या हाताला फ्री मिळतं उजव्या हाताला, आणि डाव्या हाताने सुपर फ्री. खूप काही स्टुडंट, जवळजवळ 100% स्टुडंट रॉंगली सपोर्ट घेतात. कोणी असा हात ठेवतं, कोणी असंच हात ठेवतं, कोणी नोटबुक असं तिरकच ठेवतात, पेपर एकदम क्रॉस, जर काय एकदम बेटवून लिहिलं पाहिजे. कोणी एकदमच दूर ठेवतोय, कोणी लेफ्ट हँडचा यूज करत नाही, सपोर्टच घेत नाही. तर असं प्लेन शेड्यूल सारखं असावं, प्लेन सुपर सॅल्यूट, असं सुपर ग्रीप मध्यापासून राईट साईडला, आणि चॉईस ऑफ पेन. नको ते पेन घ्यायचं नाही. दुकानात गेल्यानंतर तुम्ही थोडंसं दुकानामध्ये जे मॅक्सिमम मोठं लिहिणारं बॉल पॉईंट पेन असतं ते घ्यावं. चिन्ह नको, इंक नको, जेल नको. विद्यार्थ्यामध्ये एक क्रेज असते, एकदम चिन्ह लिहिणारा पॉईंट पेन घेतात. थोडं जास्त कमी झालं तर एक तर पेज एकदम पेजला ते कट करून जातात ब्लेड सारखं, आणि बरेच वेळा इंक नाही आलं तर रायटिंग कट होऊन जातं. म्हणजे ते अक्षरच होत नाही. अक्षर फेल झालं तर शब्द फेल झालं, शब्द फेल झालं तर वाक्य गेलं, वाक्य गेलं तर पॅराग्राफ गेलं, आणि एखादा पॅराग्राफ गेलं तर पूर्ण आन्सर कोणी स्ट्रिक्टली चेक करणारे व्यक्ती 0 देऊ शकतो. असं नाही आपण समजायचं की माझे 4 शब्द चुकले, थोडा एक मार्क्स कट करतील. नाही, त्या विचारात जायचं नाही. मला जे लिहायचं ते परफेक्टच लिहिलं. दॅट्स द परफेक्ट स्टडी. आली नाही असं नाही, नो. तर इंक तर आता नाहीच आहे. जेलमुळे बॅक साईडला इम्प्रेशन येतोय आणि नेक्स्ट पेजवरती प्रॉब्लेम वगैरे आहे. त्यासाठी जाड लिहिणारं कधी ते इकट होत नाही आणि इम्प्रेशन मागे येत नाही, जास्त सहज राहते. येस, आपण पेपर, बुक, नोटबुक मध्यापासून राईट साईडला, म्हणजे राईट हँडला लिहित असताना, आणि जाड पेन घेऊन आपण ग्रीप घेऊन डाव्या हाताला एकदम स्टँडर्ड ग्रीप घेऊन 80 डिग्री, 85 आणि 90 डिग्री ह्या अँगलमध्ये रायटिंग करा. तुमचं रायटिंग सुपर फास्ट. ओके, ठीक आहे. थँक्यू. जो व्हिडिओज आहे, सर्व व्हिडिओज मी मॅडमांना एक सेट देतो आहे. आता 700-800 व्हिडिओज आहेत सर्व चॅनलमध्ये. म्हणजे कोणतं अचानकपणे सरप्राईज विजिटसाठी आपल्या महाविद्यालयामध्ये आहे, आणि ज्याला आपण म्हणतो सरांनी खूप चांगल्या टिप्स, अभ्यासाच्या टिप्स आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की हाऊ टू रीडिंग कसं करायचं. पहिलं तुम्ही रीडिंग करा, त्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन्स क्रिएट करणे, आणि क्वेश्चन क्रिएट करून शॉर्ट आन्सर आपल्या मनामध्ये ठेवायचं, आणि मग शेवटी ज्याला आपण म्हणतो रिवाईड करायचं, रिकॉल करायचं. खूप चांगली ज्याला आपण म्हणतो टेक्निक्स. जनरली असं बोललं जातं की एक्झामिनेशन इज टेक्निक रादर दॅन स्टडी. बऱ्याच मुलांना काय होतं, खूप अभ्यास करतात पण मार्क्स मिळतात. पण अशी काही स्मार्ट मुलं असतात जे कमी अभ्यास करतात पण चांगले गुण मिळवतात. टेक्निक जे आहे, सरांनी खूप चांगले टेक्निक्स, किंवा सरांनी इंग्लिश ग्रामर किंवा मॅथमॅटिक्सचं पण एक फॉर्म्युला वगैरे त्यात पुस्तक आहे. आणि सरांनी आणखी जे वाक्य सर बोलत होते की त्यांचे सर कसे होते, पाटील सर, ते असं म्हणायचे की ज्ञान हे संघच आहे. नॉलेज कॅनॉट बी डायव्हर्सिफाईड, किंवा ज्ञानामध्ये अशा कंपार्टमेंट्स असू शकत नाही. आणि खरं आहे, सर असं म्हणाले की आत्ताचा जो
जो आहे NEP 2020नुसार तो विद्यार्थ्यांना चॉईस देणार आहे. याचा सुद्धा म्हणजे सरांनी मागचे ड्राफ्ट 5-6 वेळचे पाहिलेले असल्यामुळे ज्याला आपण म्हणू की एक्सपिरियन्स व्हायचा या क्षेत्रामध्ये खूप महान आहे. आणि एक्सपिरियन्समधूनच व्यक्ती शिकत जातो. म्हणून सरांनी इंग्रजी असू दे, गणित असू दे, हस्ताक्षराच्या बाबतीत 90 डिग्री 85 80 डिग्रीमध्ये गेल्यानंतर कसं हस्ताक्षर मिळत नाही. खऱ्या अर्थाने एकच असं एका फील्डमध्येच डिटेलमध्ये अभ्यास न करता ज्याला आपण अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला म्हटलं जातं ब्रह्मज्ञान. सरांचा अनुभव ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला सर्व प्रकारचं ज्ञान एकाच वेळी, इंग्रजी असू देत, गणित असू देत, हिंदी असू देत. हिंदीचं पण मला वाटतं सरांनी हिंदी केलेलं आहे. आणि सरांनी आपल्या स्वतःच्या 2 मुली अशा फॉरेनला, ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आपल्यासाठी. मुली चांगल्या पद्धतीने डॉक्टरेट करत आहेत आणि पोस्ट डॉक्टरेट सुद्धा ते करणार आहे. आणि त्याचा स्टायपंड वगैरे कसा सुटीमध्ये आहे. खूप मोठी मोटिवेशन आपल्याला मिळते. लक्षात घ्या, आपल्याला नोकरी किंवा जॉब आपण बऱ्याच वेळा 90% लोक हे नकारात्मक विचार करतो. फॉरेनला शिक्षणाची कसं संधी आहे वेगळी पाहिजे सरांनी या ठिकाणी दिलं. तर सर या ठिकाणी आले आणि आमच्या BEdच्या छात्र अध्यापकांना या ठिकाणी अगदी थोड्या वेळाला जे काही ज्ञान दिलं, जे काही टेक्निक्स सांगितलं त्याबद्दल